You can start. ओके. आपल्या सर्वांच्या वतीनं मी शशिकांत जोशी सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि एवढं सांगू इच्छितो की सर, की समाजामध्ये नेक्स्ट टू गॉड टीचर इज द क्रिएटर. समाजामध्ये जर देवाच्या नंतर कोणाला एक निर्मिक म्हटलं असेल तर तो असतो शिक्षक. आणि आपल्या हातून देखील एक छानशी नवीन पिढी उत्तरोत्तर घडू द्या. आपण देखील एक चांगले शिक्षक, एक समाजाला दिशा देणारे शिक्षक ठरूया. आणि जसं आज आपण आपल्या माध्यमातून हे सर्व संघटन या ठिकाणी केलं आहे, असंच आपल्या हाते उत्तरोत्तर समाजविमुख कार्य घडू द्या. हीच आजच्या करता आपणास शुभेच्छा. मी परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपण देखील द्याव्यात. Okay, thank you, sir. Joshi sir is a very nice person. He gives very great effort to our English speaking group. So God bless them. Let's start our today's session, sir. Okay. We all give in chorus the greetings, sir. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to Shashikanth sir. Happy birthday to you. Thank you. Okay. जोशी सर तर मी थँक्स म्हणतो सर्वांना. सुरुवात. हो सर, हो. तर मी काय करतो, रिवाइज करतो सगळे जॉईन होईपर्यंत. हो सर. तर काय असं व्हायला नको बाकीचे सरांसोबत पार्टी करत असतील नाही बरं. आपण इकडे त्यांची पार्टी चालू असायची. चालेल. लॉकडाऊन आहे सर, लॉकडाऊन. चालेल. आपली विचारांची आणि भाषेची पार्टी चालू द्या मग. इंग्रजी बोलण्याकरता आपण ज्या पद्धतीचा करायला आहोत यामध्ये आपल्याला काही गोष्टी सुरुवातीच्या काळामध्ये त्या जाणीवपूर्वक कराव्या लागणार आहेत. म्हणून मी सांगितलं की पहिला दिवस जो आपला होता, ज्या गोष्टी मी सांगितल्या खरं पाहता आपल्याला त्या अगोदर मुखोद्गतच असायला हव्यात आणि कॉन्शियसली आपण त्या कुठं काय आलं आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे. आपण जी 2 स्टेप आणि 7 टेक्निक्स पद्धती आपण या ठिकाणी वापरत आहोत टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली अँड ॲक्युरेटली, याचं आउटपुट निघतं. आणि मी म्हटलं होते आजपासून निघायला सुरुवात होईल. आणि मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं की आपण ज्या पद्धतीनं विचार करत असतो, द वे वी थिंक, इन द सेम मॅनर वी विल स्पीक इंग्लिश. अगदी त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी इंग्रजी बोलणार आहोत. अँड व्हॉट्स अवर वे टू थिंक अँड टू ट्रान्सलेट certain sentences from Marathi to English? We have to use the same method, except we have to change the structure. आपली तीच पद्धती वापरायची आहे, फक्त थोडी रचना बदलायची आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहिलं होतं की आपण काही अंक शिकलो. जसं आपण मराठी वाक्य वाचताना, मराठी वाक्य विचार करताना आणि मराठी वाक्य बोलताना आपण ते 123 मध्ये बोलतो. मग आपण इथं 1 म्हणजे काय, 2 म्हणजे काय आणि 3 म्हणजे काय आपण शिकलो. 1 तर आपण करता म्हटलं, 2 जो कर्म असतो, 3 जे क्रियापद आहे, रामाने रावणाला ठार मारले. त्या ठिकाणी नंबर 1 कोण, तर रामाने. नंबर 2 कोण, रावणाला. नंबर 3 कोण, ठार मारले. तर आपण कर्ता कर्म क्रियापद असं म्हणण्याऐवजी
थोडं आपण ग्रामरला बाजूला सारण्याचं म्हणजे आपलं लक्ष तिकडे जाऊ नये, व्याकरणाच्या नियमांकडे जाऊ नये याकरता आपण याला 1, 2 आणि 3 म्हटलं. आणि मी अगोदर ही गोष्ट स्पष्ट केली आहे की व्याकरण, काळ हे भाषेचे अविभाज्य घटक असतात. आपण त्याला भाषेपेक्षा वेगळं काढू शकत नसतो. ते वेगळं काढले तर भाषा बोलताही येत नसते, सत्य आहे. पण फक्त मी शब्द असा वापरला की विदाउट युजिंग देम कॉन्शियसली, जाणीवपूर्वक, म्हणजे मुद्दामच आता मला मी कोणत्या काळात बोलायलो असा विचार करणं, मला कोणत्या काळातलं वाक्य वापरायचं असा विचार करणं, माझं वाक्य व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे का असा विचार करणं, या गोष्टीनं काय होतं, आपण चुकांकडे अधिक लक्ष द्यायला जातो आणि मग आपलं आउटपुट कमी येतं. सो इट इज नॉट पॉसिबल एव्हरी टाइम to recall a certain rule and to apply while speaking. एखादा रूल आठवायचा आणि प्रत्येक वेळेस बोलताना, कारण आपल्या घ्या ज्यावेळेस आपण आपल्या मातृभाषेतनं बोलतो, when we talk to our mother tongue, we ourselves don't know what will be the next sentence. आपल्याला माहित असतं का की माझ्या या वाक्यानंतर कुठलं वाक्य येणार आहे? ते ऑटोमॅटिकली जसं आपण बोलत जातो एक एक वाक्य आपल्या मुखातनं बाहेर येतं. तर आपण इतकं बोलण्याची आपली जी गती असते तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आम्हाला विचार करायलाही वेळ भेटत नाही. मग असं होऊ शकतं का इंग्लिशच्या बाबतीत? तर होऊ शकतं, पण अगोदर सराव. का सराव करा, आणि जितका आपण अधिक सराव करू आपसामध्ये तेवढंच आपल्याला ह्या गोष्टी सहजतेनं मराठी सारख्याच जमतील. आणि मग 123 ला आपण 132 करायचं. आपण असं नाही म्हणायचं की रामाने रावणाला ठार मारले, आपण म्हणायचं रामाने ठार मारले रावणाला. पहिले 2 प्रश्न अवघड होते असं म्हणण्याऐवजी पहिले 2 प्रश्न होते अवघड. ती मुले मैदानावर पतंग खेळत होती किंवा पतंग उडवत होती असं म्हणण्याऐवजी ती मुले होते उडवत पतंग मैदानावर असं म्हणायचं. कारण 123 ला 132 करणं म्हणजे 1, 3, 2 कर्ता, क्रियापद आणि कर्म 132 करणं ही इंग्रजी वाक्यरचना असते. 123 ला 132 आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. मग एवढे 3च शब्द नसतात. जर जे वाक्य मला बोलायचं आहे त्या वाक्यामध्ये काही वेळदर्शक शब्द येत असतात, काही ठिकाणदर्शक शब्द येत असतात आणि काही रीतदर्शक, ज्याला आपण टाइम, प्लेस आणि मॅनर म्हणतो. आणि इंग्रजीमध्ये जेव्हा आपण इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करतो, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बोलतो, द ऑर्डर ऑफ टाइम, प्लेस अँड मॅनर्स, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इंग्लिश इज अ रूल बाउंड लँग्वेज. ती एक नियमाला बांधलेली भाषा आहे. परंतु आपण अधिक नियम न पाहता, आणि सांगितलं जेव्हा मी असं म्हणतो की वेळदर्शक शब्द, ठिकाणदर्शक शब्द आणि रीतदर्शक शब्द हे फक्त मी व्याकरणाचा उल्लेख न करता वापरतो तेच आहे की टाइम, प्लेस आणि मॅनर. हे सूत्र इंग्रजी मधलंच आहे, इंग्रजी बाहेरचं नाहीये. पण त्याला मी नियम असं न म्हणता टेक्निक असं म्हणत आहोत. त्यानंतर जे वेळदर्शक शब्द असतात, हे वेळदर्शक शब्द हे आपल्याला 0 किंवा 5 नंबरच्या ठिकाणी आपल्याला वापरायचे. त्यानंतर जे ठिकाणदर्शक, स्थळदर्शक म्हणजे वर्ड्स इंडिकेटिंग प्लेस असतात, आपण याला 4 नंबरला वापरतो. 5 नंबरला आणि 0 नंबरला हे वेळदर्शक शब्द असतात. इथं स्टार्टिंगला वापरा किंवा ठिकाणदर्शक शब्दानंतर वापरा. आणि सगळ्यात शेवटी येतात ते मॅनर्स म्हणजे रीत दर्शवणारे शब्द. एखादी क्रिया कशा रीतीनं घडली त्याबद्दल माहिती देणारे शब्द हे आपण सगळ्यात शेवटी वापरत असतो. आणि मग आपण नुसता फोकस दिला होता वाक्यातील 1 आणि 2, म्हणजे वाक्यामध्ये 1 कुठं आहे आणि काय आहे, 2 काय आहे, ह्या 2 गोष्टीकडं आपण पाहिलं दुसऱ्या दिवशी.
यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की 1 आणि 2च्या ठिकाणी तसे 6च शब्द येतात आणि बाकी सगळी नामं, जर आपण नावं म्हणतो, हे येत असतात. मग आपल्याला फक्त सुरुवातीला काही दिवस हे कॉन्शियसली पाहायचं आहे की 1 का 2. मग 1च्या ठिकाणी मी, मला, माझ्याकडे, माझ्या जवळ किंवा या पद्धतीचा शब्द आला. मला जे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचं आहे, जर त्याच्यामध्ये 1च्या ठिकाणी मी, मला, माझ्याकडे, माझ्या जवळ असा शब्द आला असेल तर आपण त्याला म्हणायचं आय. आणि मी एखादं पाठ्यपुस्तक शिकवत असताना, वर्तमानपत्र वाचत असताना, इंग्रजी वर्तमानपत्र वाचत असताना त्यामध्ये जर आय हा शब्द असेल तर आपण त्याचा अर्थ फक्त नेहमी मी घ्यायचा नाहीये. मग या मीचा अर्थ आपण, मी, आयचा अर्थ आपण मी, मला, माझ्याकडे, माझ्याजवळ इतका घ्यायचा. पण हा शब्द ज्यावेळेस नंबर 2च्या ठिकाणी येतो, म्हणजे कर्माच्या ठिकाणी येतो, नंबर 1 कर्ताच्या ठिकाणी मला आलं तरी आय म्हणायचं, पण त्यानं मला पाहिलं. नंबर 2च्या ठिकाणी जर हा मला आला तर आपण मी म्हणायचं. माझ्याशी शी हा अक्षर किंवा प्रत्यय लागला असेल तर तुम्ही म्हणायचं. माझ्यासह, माझ्या सोबत आलं तर विथ मी म्हणायचं. माझ्यासाठी, माझ्याकरिता आलं तर आपण म्हणायचं फॉर मी. आणि माझ्या बद्दल आलं ऑफ मी, अबाउट मी. नंबर 1च्या ठिकाणी आम्ही, आपण, आम्हाला, आपल्याला, आमच्याकडे, आमच्याजवळ, आपल्याकडे, आपल्याजवळ असा शब्द आला तर त्याला आपण वी म्हणायचं. आणि वाचनामध्ये आणि बोलण्यामध्ये वी आला तर याचा अर्थ आपण आम्ही, आपण, आम्हाला, आपल्याला, आमच्याकडे, आमच्याजवळ, आपल्याकडे, आपल्याजवळ असा घ्यायचा. त्यानंतर हा शब्द नंबर 2च्या ठिकाणी आला, आम्हाला किंवा आपल्याला, आपण म्हणायचं अस. आमच्याशी, आपल्याशी, टू अस. आमच्यासह, आमच्यासोबत, विथ अस. आपल्यासह, आपल्यासोबत, विथ अस. आमच्यासाठी, आमच्याकरिता, फॉर अस. त्यानंतर आपल्यासाठी, आपल्याकरिता, फॉर अस. त्यानंतर आपल्याबद्दल किंवा आमच्याबद्दल आलं तर आपण म्हणायचं ऑफ अस, अबाउट अस. त्यानंतर नंबर 1च्या ठिकाणी जर तू, तुम्ही, तुला, तुम्हाला, तुझ्याकडे, तुमच्याकडे, तुझ्याजवळ, तुमच्याजवळ असा शब्द आला तर आपण त्याला म्हणायचं यू. आणि यूचा अर्थ तू, तुम्ही, तुला, तुम्हाला, तुझ्याकडे, तुझ्याजवळ, तुमच्याकडे, तुमच्याजवळ असा घ्यायचा. त्यानंतर अजून एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची. हा शब्द नंबर 2च्या ठिकाणी जर आला, नंबर 2च्या ठिकाणी आला तर लक्षात घ्यायचं की त्याला आपण तुला आणि तुम्हाला हे एका व्यक्तीला म्हटलं किंवा अनेक व्यक्तीला म्हटलं किंवा एकाच व्यक्तीला आपण आदरानं तुम्हाला म्हटलं. एका व्यक्तीला आपण आदरानं तुम्हाला म्हणतो आपण, तर अशा व्यक्तीला देखील आपण यू म्हणायचं. तुझ्याशी, तुमच्याशी आपण टू यू म्हणायचं. त्यानंतर तुझ्यासाठी, तुझ्याकरिता, तुमच्यासाठी, तुमच्याकरिता, फॉर यू म्हणायचं. तुझ्यासह, तुझ्यासोबत, तुमच्यासह, तुमच्यासोबतला विथ यू म्हणायचं. तुझ्याबद्दल, तुमच्याबद्दल, ऑफ यू म्हणायचं. त्यानंतर ते, एक त्या ठिकाणी ते, त्यांनी, त्यांना, त्यांच्याकडे, त्यांच्या जवळ याला म्हणायचं दे. नंबर 2ला आलं त्यांना, देम, त्यांच्याशी, टू देम, त्यांच्यासह, त्यांच्यासोबत, विथ देम, त्यांच्यासाठी, त्यांच्याकरिता, फॉर देम, त्यांच्याबद्दल, ऑफ देम, अबाउट देम. नंबर 1ला आलं तो, त्याने, त्याला, त्याच्याकडे, त्याच्याजवळ आपण म्हणायचं ही. नंबर 2ला आलं त्याला, हिम, त्याच्याशी, टू हिम, त्याच्यासह, त्याच्यासोबत, विथ हिम, त्याच्यासाठी, त्याच्याकरिता, फॉर हिम आणि त्याच्याबद्दल, ऑफ हिम, अबाउट हिम. शेवटचा ती, तिने, तिला, तिच्याकडे, तिच्याजवळ असं आलं तर आपण म्हणायचं शी. आणि नंबर 2च्या ठिकाणी जर आलं तिला, ही, सॉरी, हर,
तिच्याशी टू हर, तिच्यासाठी तिच्याकरिता फॉर हर, आणि तिच्याबद्दल ऑफ हर, अबाउट हर, तिच्यासोबत, विथ हर असं म्हणायचं. आता एवढंच येत असतं का? नाही. एक अजून सांगितलं मी की अनेक वेळा प्राण्यांकरता, पक्ष्यांकरता किंवा जिथं लिंग निश्चिती नसते, आपण बेबी म्हणतो, तर आणि निर्जीव गोष्टींकरता एकासाठी ते, त्या, ती या अर्थानं आपण इट वापरत असतो. मग याच्या व्यतिरिक्त काय येत असतं? याच्या व्यतिरिक्त नावं येत असतात. आणि मग लक्षात ठेवायचं, जसं आपण आता म्हटलं की तो, त्याने, त्याला, त्याच्याकडे, त्याच्या जवळ, जे नंबर 1 ला कोणतंही अक्षर लागलं किंवा प्रत्यय लागला तरी आपण त्याला ही असं म्हटलं. तसंच आपण म्हटलं राजू, नंबर 1 ला जर राजू शब्द आला तर आपण राजूच म्हणायचं. राजू ने आला, आता ने लागलाय तरी पण आपण राजूच म्हणायचं. राजूला आलं तरी पण आपण राजू म्हणायचं. राजू कडे आलं तरी आपण राजूच म्हणायचं. राजू जवळ आलं तरी आपण राजूच म्हणायचं. म्हणजे कर्त्याला कोणताही नंबर 1 ला कोणताही प्रत्यय आला तर इंग्रजीमध्ये त्यामध्ये फरक पडत नसतो. पण नंबर 2 च्या ठिकाणी राजू आला तर आपण राजू म्हणणार. राजूशी टू राजू, राजू सह, राजू सोबत, विथ राजू, राजू साठी, राजू करिता, फॉर राजू, आणि राजू बद्दल, ऑफ राजू, अबाउट राजू म्हणायचं. त्यानंतर मी तुम्हाला अजून काही शब्द सांगितले की जे आपल्याला बोलण्यामध्ये मदत करतात आणि ते आपल्याला माहित असलेच पाहिजे. जसं की येथे, इकडे आपण हिअर, HERE हिअर म्हणायचं. तेथे, तिकडे, देअर म्हणायचं. जवळची एका वस्तूचा, व्यक्तीचा निर्देश करत असताना किंवा प्राण्याचा, पक्षाचा निर्देश करताना आपण बोलत असतो हा, ही, हे, तर आपण धीस म्हणायचं. जवळच्या अनेक व्यक्ती, अनेक वस्तू, अनेक प्राणी, अनेक पक्षी यांचा निर्देश करत असताना, दाखवत असताना जर आपण हे, ह्या, ही असं म्हटलं तर दीज म्हणायचं. THESE. दूरच्या एका व्यक्तीचा, एका वस्तूचा किंवा एका प्राण्याचा, एका पक्षाचा निर्देश करायचा, दाखवायचंय, अशा वेळेस जर तो, ती आणि ते या अर्थानं तो शब्द वापरला असेल तर आपण म्हणायचं दॅट. दूरच्या अनेक व्यक्ती, अनेक वस्तू, अनेक प्राणी, अनेक पक्षी दाखवण्याकरता आपण जर म्हटलं असेल की ते, त्या आणि ती तर आपण म्हणायचं दोज, THOSE. त्यानंतर माझा, माझी, माझे, माझ्या आपण म्हणायचं माय. आमचा, आमची, आमचे, आमच्या, आवर, OUR. आपला, आपली, आपले, आपल्या, OUR, आवर. तुझा, तुझी, तुझे, तुझ्या, युअर. तुमचा, तुमची, तुमचे, तुमच्या, तरी पण म्हणायचं युअर. त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या आपण म्हणायचं हिज. तिचा, तिची, तिचे, तिच्या आपण म्हणायचं हर. त्यानंतर त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांच्या आपण म्हणायचं देअर. स्पेलिंग लक्षात ठेवायचं. THEIR. त्यांचा, त्यांची, त्यांचे म्हणताना THEIR, आणि तेथे, तिकडे म्हणताना THERE. हा फरक तुम्हाला काय सांगायलोय की आपण जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतो, त्यांचं रायटिंग स्किल तपासतो किंवा इंग्रजीच्या वह्या तपासतो, तर अनेक वेळा विद्यार्थी त्या ठिकाणी चूक करतात की आपण डिक्टेट करताना आपण देअर म्हटलं तर नेमकं THERE लिहायचं का THEIR लिहायचं हे त्यात कन्फ्यूज होतो. आणि जेव्हा आपण तेथे, तिकडे या अर्थानं देअर म्हणतो किंवा त्याचं होत असतं THERE, आणि जेव्हा त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांच्या या अर्थानं आपण वापरतो तेव्हा THEIR या स्पेलिंगकडे आपण लक्ष द्यायचं. त्यानंतर आहे मी स्वतः, मला, स्वतःला, मायसेल्फ. आम्ही स्वतः, आम्हाला, स्वतःला, आवर सेल्फ. आपण स्वतः, आपल्याला, स्वतःला, आवर सेल्फ. त्यानंतर
तू स्वतः तुला स्वतःला एका व्यक्तीला म्हटलं तरी म्हणायचं युअर सेल्फ. तुम्ही स्वतः तुम्हाला स्वतःला अनेकांना म्हटलं तर युअर सेल्फ. पण आपल्याकडं मराठीमध्ये आपण आदरानं बोलत असतो. आपल्यापेक्षा वयानं वडीलधाऱ्या माणसांना असेल किंवा आपल्यापेक्षा वयानं लहान आहेत पण मोठ्या पदावर असतील तर आपण त्या व्यक्तीला आदरानं तुम्ही म्हणतो. आणि म्हणून जर आदरानं म्हटलं असेल एकाच व्यक्तीला तुम्ही सुद्धा तर त्या ठिकाणी आपण वापरायचं युअर सेल्फ. कारण जरी आपण याला म्हटलं की तू तुम्ही तू स्वतः तुला स्वतःला हे एक आहे म्हणून युअर सेल्फ. तुम्ही स्वतः आणि तुम्हाला स्वतःला एका व्यक्तीला म्हणलं तर युअर सेल्फच म्हणायचं. पण अनेकांना म्हटलं आपण हे वाक्य तर युअर सेल्फ म्हणायचं. तो स्वतः त्याने स्वतः त्याला स्वतःला हिमसेल्फ म्हणायचं. ती स्वतः तिने स्वतः तिला स्वतःला म्हटलं तर हर सेल्फ म्हणायचं. हे लक्षात घ्यायचं. हे शब्द आपल्याकरता महत्वाचे. त्यानंतर आपण ए टेक्निक पाहिली आणि ए टेक्निकचं मी तुम्हाला स्टेटमेंट सांगितलं. ए टेक्निकचं स्टेटमेंट काय आहे? एकला म्हणजे कर्त्याला लक्षात राहू मग कर्त्याला, अदरवाईज त्याला आपण एक असं म्हणतो. कर्त्याला कोणताही प्रत्यय नसताना किंवा कर्त्याला कोणतंही अक्षर लागलेलं नसताना जर अशा वाक्यामध्ये 3, आता इथून आपण काय करतो नंबर 3 ला सुरुवात कर. पहिल्यामध्ये 1 आणि 2च पाहिलं आणि जिथून आपल्या टेक्निक सुरू होतात एबीसीडी म्हणजे आपण 3 बद्दल माहिती पाहतो. 3 म्हणजे क्रियापद. तर 3 मधली जी आपलं 1 2 झालं आणि हे जे 3 आहेत 3 मध्ये ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्या 3 मध्ये पहिलं टेक्निक पाहिलं आपण. त्यामध्ये कर्त्यास कोणताही प्रत्यय नसतो. कर्त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नसताना अशा वाक्यात 3च्या ठिकाणी म्हणजे क्रियापदाच्या ठिकाणी एकटच आहे, आहेस, आहेत, आहोत, आहात आलं तर आपण म्हणायचं एमिजार. म्हणजे एमिजारचा अर्थ काय असतो? आहे, आहेस, आहेत, आहोत, आहात. पण असते, असती, असतो, असतात आलं तसं गवत हिरवे असते आणि गवत हिरवे आहे तर आहे म्हटलं तरी एमिजार, असते म्हटलं तरी एमिजार. नाही, नाहीच, नाहीत, नसते, नसती, नसतो, नसतात याला म्हणायचं एम नॉट, इज नॉट, आर नॉट. त्यानंतर कर्त्यास कोणताही प्रत्यय नसताना 3च्या ठिकाणी म्हणजेच क्रियापदाच्या ठिकाणी एकटच होता, होती, होते, होतो, होतात आलं तर आपण म्हणायचं वॉज वेअर. नव्हता, नव्हती, नव्हते, नव्हतात आपण म्हणायचं वॉज नॉट, वेअर नॉट. असेल, असेन, असू, असशील, असतील आपण म्हणायचं शाल बी, विल बी. नसेल, नसेन, नसू, नसशील, नसतील म्हणायचंय तर आपण म्हणायचं शाल नॉट बी, विल नॉट बी. शाल नॉट बी, विल नॉट बी म्हणायचं. ओके. आणि मग तुम्हाला मी फरक सांगितलं होता शाल कुठं वापरायचं आणि विल कुठं वापरायचं. तसं बोलत असताना आपण शालचा उपयोग कुठेच केला नाही तर काही फरक पडत नाही. पण आपल्याला आपण वापरत असतो आणि आपण शिकवत असताना अनेक वाक्यांमध्ये येत असतं. त्यातला फरक सांगत असताना कुठे वापरायचं तर सहसा आपण काय करायचं आय आणि वी यानंतर शाल वापरावे आणि आय वी सह ही, सी, इट, दे, नाम याच्यानंतर आपण विल वापरायचं. विल आणि शाल मधला जर फरक एक शिक्षक म्हणून आपल्याला माहित असायला हवा. काय फरक असतो? जेव्हा आपण म्हणतो की आय विल हेल्प यू याचा अर्थ बोलणारा जो आहे तो निश्चितपणे मदत करणारे म्हणजे निश्चितता आपण ज्याला म्हणतो सर्टन्टी किंवा डेफिनाइटनेस जो असतो तो विल मधला एक्सप्रेस होतो
आणि सगळ्यात महत्वाचं विल मधनं विलिंगनेस एक्सप्रेस म्हणजे इच्छा व्यक्त होते. तर शाल मधनं प्रॉमिस व्यक्त होतं आणि प्रॉमिस पाळलंच पाहिजे याची गरज नसते. आणि सहज बोलायचं म्हणून बोलायचं असेल तर आपण शाल वापरत असतो. आता हीच टेक्निक लक्षात ठेवायची आणि मग त्यामध्ये आपण बी टेक्निक म्हणजे फक्त एकच अक्षर शिकलो. हे बी टेक्निक मध्ये एक अक्षर आपण वापरलं, सॉरी आपण हे यातलं एक अक्षर वापरलं मग आपली बी टेक्निक तयार होते. त्यामध्ये आपण पाहिलं की मूळ क्रियापदास त लागलं, खाणेला खात म्हणलं, गाणेला गात म्हणलं, लिहिणेला लिहित म्हटलं, वाचनेला वाचत म्हटलं, चालणेला चालत म्हटलं, ऐकणेला ऐकत म्हटलं, बसनेला बसत म्हटलं. म्हणजे क्रियापदाला जर त लागलं तर आपण त्याकरता बोलत असताना आयएनजी वापरायचं. बसत आपण म्हणायचं सिटिंग, चालत वॉकिंग, खात इटिंग. हे असं आपण त्याला आयएनजी लावायचं. आणि मग दुसरं टेक्निक मध्ये पण मी ते सांगितलं की पहिलं टेक्निक हे दुसऱ्यामध्ये वापरायचंच आहे. आणि मग यामध्ये काय सांगितलं, स्टेटमेंट सांगितलं की मूळ क्रियापदाचं शेवटचं अक्षर त असल्यास, त तलवारीचा त असल्यास. आणि मग काय करायचं, त मूळ क्रिया आपण जे वाक्य आपल्याला मराठीत आहे किंवा मला जे मराठीतलं वाक्य इंग्रजी बोलायचं आहे त्यामध्ये मूळ क्रियापदाला त आणि प्लस सोबत आलं आहे, आहेस, आहेत, आहोत, आहात. त असते, असती, असतो, असतात. तर आपण जे ए टेक्निक मध्ये शिकलं, आहे आणि असतेला म्हणायचं एमिजार आणि त ला म्हणायचं आयएनजी. आणि म्हणून तो एक आपल्याकरता सूत्र तयार करायचं की एमिज आर प्लस एमव्ही आयएनजी. त होता, त होती, त होते, त होतो, तो होतात. आपण म्हणायचं वॉज वेअर एमव्ही आयएनजी. आयएनजी म्हणजे त करता. त असेल, त असेन, त असू, त असशील, त असतील. आपण म्हणायचं शाल बी एमव्ही आयएनजी, विल बी एमव्ही आयएनजी. पण नकारार्थी वाक्य मला बोलायचंय. आता फक्त आपण दोन वाक्याकडे लक्ष दिलं नाही. मला माहित आहे एक म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आणि एक म्हणजे पॅसिव्हायझेशन. आणि तिकडे मी सध्या लक्ष दिलेच नाही, पण नंतर पाहू त्याकडं. मी जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही. मग एक लक्षात ठेवायचं की नकारार्थी म्हणायचं असेल तर त नाही, त नसते. एमिज आर नॉट एमव्ही आयएनजी. त नव्हता, त नव्हतो, त नव्हते. आपण म्हणायचं वॉज वेअर नॉट एमव्ही आयएनजी. त नसेल, त नसतील. आपण म्हणायचं शाल नॉट बी एमव्ही आयएनजी, विल नॉट बी एमव्ही आयएनजी. याचा आपण भरपूर सराव केला आणि याचे मी तुम्हाला काल काही वाक्य दिले होते आणि त्या वाक्यांचं अगोदर त्या ठिकाणी मी उत्तर सांगतो. जर आपण केले असतील तर त्या वाक्याचं आपण उत्तर चेक करूया आणि पुढील घटकाकडं जाऊया. मला वाटतं रिव्हिजन जी आहे ती व्यवस्थित झाली. आज माझ्यासह 7च जण आहेत वाटतं. काही अडचणी, शो मस्ट गो ऑन. चला मग वाक्य केले असतील तर वाक्य क्रमांक 7. मी आहे वाचत वर्तमानपत्र. आय एम रीडिंग अ न्यूजपेपर. ते बाळ होते रडत मोठ्याने. द बेबी किंवा दॅट बेबी वॉज क्राईंग लाऊडली किंवा अलाउड. दोन्ही चालतं, लाऊडली पण चालतं, अलाउड पण चालतं. मी होते जात अंबडला. आय वॉज गोइंग टू अंबड. तिची आजी होती सांगत तिला एक गोष्ट. हर ग्रॅनी वॉज टेलिंग हर अ स्टोरी. आम्ही असू लिहित उत्तरे. वी विल बी, वी शाल बी रायटिंग द आन्सर्स. मी असेल मदत करत मला. ओके +7 हा दिसतात त्यामध्ये 7 ओके काही हरकत नाही.
मी असेल मदत करत तुम्हाला. आय शॅल बी, आता शॅल बी म्हणलं की म्हणायचं म्हणून म्हणायचं, पण आय विल बी म्हणजे निश्चित मदत करणार आहे किंवा एखाद्या व्यक्ती मनातनं बोलायला आहे. आय शॅल बी किंवा आय विल बी हेल्पिंग यू. केदार असेल जात शाळेत. केदार विल बी गोइंग टू स्कूल. तुम्ही आहात पोहत नदीत. यू आर स्विमिंग इन द रिव्हर. ती होती गात गाणी. शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग. तो खात असेल पेरू. हो, आवाज नाही आला. काही विचारलंय का? नाही सर, नाही सर. ओके ओके ओके. तो असेल खात पेरू. ही विल बी इटिंग अ गवा. आम्ही आहोत सुरुवात करत खेळायला क्रिकेट. वी आर स्टार्टिंग. वी आर बिगिनिंग. वी आर स्टार्टिंग टू प्ले क्रिकेट. तो आहे देत मला त्याचे पुस्तक. तो आहे देत मला त्याचे पुस्तक. ही इज गिव्हिंग मी हिज बुक. ते लोक होते विनंती करत आम्हाला. ते लोक, द पीपल किंवा दोज पीपल. द पीपल, दोज पीपल वेअर रिक्वेस्टिंग अस. काही जण डुईंग द रिक्वेस्ट असं म्हणतील. ठीक आहे, बोलायला काही हरकत नाही, अर्थ काही चुकीचा निघत नाही, अर्थ आपला जो म्हणायचा तोच निघतो. त्यानंतर आम्ही आहोत प्रयत्न करत बोलण्याचा इंग्रजी. वी आर ट्राइंग टू स्पीक इंग्लिश. आम्ही Subscribe my YouTube channel for more creative ideas of teaching.